नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आता उन्हाळ्याचे दिवसही चालू झालेले आहेत. उष्णताही खूप होते आणि उन्हाचाही खूप त्रास होतो. त्यामुळे आज मस्त अशी चटकदार, चटपटीत, आंबट गोड चवीची, थोडीशी तिखट अशी कैरीची चटणी बनवलेली आहे. यामुळे काय होतं, शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. अवश्य ही चटणी बनवा. त्यासाठी इथे 2 कैऱ्या मी घेतलेल्या आहेत. स्वच्छ पाण्यामध्ये या धुवून घ्यायच्या आहे. एक कैरी छोटी आहे आणि एक मोठी. तर इथे तुम्ही कुठल्याही कैरीचा वापर करू शकता. आता हे दारात झाड आहे गावरान कैरीचं, म्हणून मग मी 2 कैऱ्या या त्या घेतलेल्या आहेत. आणि आता काय करायचं आहे, हिचे टोकं हे काढून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा चीक हा निघला जातो आणि त्याचे जे सालं आहेत ते काढून घ्यायचे आहेत. आता ही जी चटणी बनवणार आहे ना, ती पोळीसोबत, ब्रेडसोबत किंवा पराठ्यासोबतसुद्धा खूप छान लागते आणि जेवतानासुद्धा तोंडी लावायलासुद्धा खूप छान चवीची ही लागते. अवश्य बनवा. आता इथे या प्रकारे मी सर्व सालं हे काढून घेतलेले आहेत. तर आता या कैऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आता ही कडक आहे, त्याच्यामुळे साईडचाच भाग आपल्याला हा कट करून घ्यावा लागणार आहे. ही थोडीशी कोवळी होती. हे पहा, इथे असं कैरीने बाट धरलेली आहे, त्याच्यामुळे साईडचा भाग हा आता कट करून घ्यावा लागणार आहे. इथे आता ही कैरी याप्रमाणे चिरून घ्यायची आहे आणि त्यामधली जी कोय असते ती बाजूला करून घ्यायची आहे. कारण चुकून जर कोय यामध्ये गेली तर चटणी ही आपली कडवट लागू शकते, होऊ शकते. त्यामुळे याप्रमाणे सर्व फोडी या करून घ्यायच्या आहेत. फोडी करून झाल्या की सर्व आपल्याला या मिक्सरमध्ये प्लस मोडवर थोडंसं जाडसर असं क्रश करून घ्यायचं आहे, म्हणजे खाताना खूप छान असं लागतं. हे पहा, याप्रमाणे आपल्याला हे जाडसर फिरवून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये ते काढून घ्यायचं आहे. इथे आता पाहू शकता, एक वाटीला थोडासा हा किस कमी झालेला आहे. एक पळी तेल घालायचं आहे. काय होतं, तेलामुळे चटणी ही टिकायला मदत होते. आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे थोडीशी मोहरी. मोहरीनंतर हिंग घालायचा आहे. गॅस हा बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये आता हा किस घालून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित या तेलामध्ये ही कैरी परतवून घ्यायची आहे. याला जे पाणी सुटतं ते आटेपर्यंत आपल्याला हे अधूनमधून असं हलवत राहायचं आहे. इथे आता मस्त असा हा किस शिजला गेलेला आहे आणि आता यामध्ये घालायची आहे हळद आणि परत हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचा आहे जेवढा किस होता त्याच्या निम्मा इथे गूळ वापरायचा आहे. आणि तुम्ही जर तोतापुरी कैरी वापरली तर निम्म्यापेक्षाही कमी गूळ यामध्ये घाला, कारण काय होतं, तोतापुरी कैरी एवढी आंबट नसते. आता ही जी कैरी होते ती गावरान कैरी आहे, म्हणून मी इथे एका वाटीला निम्मा वाटी गूळ इथे वापरलेला आहे. गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि सतत हे हलवत राहायचं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. गुळाला जे पाणी सुटलेलं होतं ते आटलं की गॅस इथे लगेच बंद करायचा आहे आणि हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. कोमट झालं की लगेच यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आवडीनुसार इथे लाल तिखट तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे.
आता मी इथे गूळ घातलेला आहे. तुम्ही इथे खडी साखरेचा किंवा साखरेचा सुद्धा वापर करू शकता किंवा 4-5 खजूर यामध्ये घातले तरी पण चालू शकतं. खूप छान अशी ही चटणी तयार होते. इथे तुम्ही पाहू शकता रंग एकदम छान आलेला आहे. तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. यापेक्षा डार्क कलरसुद्धा येऊ शकतो. खूप छान अशी ही कैरीची चटणी लागते उन्हाळ्यामध्ये आणि ही महिनाभर तर सहज टिकते. चटणी थंड झाल्यानंतर थोडी जर असेल तर वाटीमध्ये ठेवली तरी पण चालते, कारण 2-3 दिवसामध्ये ती संपून जाते. आणि जास्त प्रमाणात जर बनवणार असाल तर मात्र काचेची बरणी इथे वापरा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.